स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज। बोले गुरुदेव भगवान की जय। स्वागतम गुरुदेव, सुस्वागतम महाराज। स्वागतम गुरुदेव, सुस्वागतम महाराज। हो स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज। स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज। स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज। स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज। तेरी मूर्ति उतारू गिरधर तेरी आरती। मन में बसाकर तेरी मूर्ति उतारू गिरधर तेरी आरती। तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती उतारू गिरधर तेरी आरती। उतारू गिरधर तेरी आरती। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान। हो में बसे नाव मेरे तार दो भगवान। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान। हम में बसे नाव मेरे तार दो भगवान। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की है भीख मांगती है। में बसाकर तेरी मूर्ति, मन में बसाकर तेरी मूर्ति उतारू गिरधर तेरी आरती। उतारू गिरधर तेरी आरती। मांग तुझसे क्या मैं सोचूं भगवान। जिंदगी जब तेरे नाम करती है अर्पण। मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान। जिंदगी जब तेरे नाम करती है अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है मुझको प्रभु संसार की। में बसा तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू गिरधर तेरी आरती। उतारू गिरधर तेरी आरती।
तेरी महिमा गाय संत करे नारद गुणगान करे चढ़े विनाता वेद तेरी महिमा गाय संत करे नारद गुणगान करे चढ़े विनाता भक्त तेरे द्वार करते हैं पुकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार दास अनिरुद्ध गाए आए मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू गिरवर तेरी आरती उतारू गिरवर तेरी आरती उतारू तेरी कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम जगेन्द्रहार सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं भवं भवानि सहितं हरि 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 जगन्मय जगत देवास्तानि महिमानं सजन्मध्यादेवाः हरि ओं पुष्पांजलि परमेश्वर मंत्र पुष्पांजलि बोले कृष्ण भगवान बोलवा के बिहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण की श्यामल भगवान की गो माता भारत माता जय अपने अपने माता पिता जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम पार्वती पते हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिद्दित पीतांबरधारी भक्तवंश कल्पतरू पांडुरंगाच्या कृपेनं विश्वमाऊली ज्ञानवराय जगद्गुरु तुकोबाराय या संतद्वयांच्या आशीर्वादानं कणकण निरादिनी गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र या बहाड गावामध्ये श्री क्षेत्र बहाड गावामध्ये चालत असणारी ज्ञानगंगा श्रीमद भागवताची दिव्य कथा या कथेच्या अंतर्गत आजचा आपला चौथा दिवस. चौथ्या दिवसाला आरंभ करण्यापूर्वी ग्रामदेवतेला आमचं वंदन आहे, श्रोते सज्जनांना आमचं वंदन आहे, गुणीजनांना आमचं वंदन आहे. कालच्या कथेचा आढावा घेता तुमच्या लक्षात येईल. काल आपण बघितलं भरताने रघुगणाला ज्या नामाचा उपदेश केला ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. एखाद्या भल्या मोठ्या जलाच्या सरोवरामधून ऐल तीराकडून पैल तीराकडे जाण्याकरता जे माध्यम वापरलं जातं त्याला नाव असं म्हणतात. आणि कलियुगामध्ये सुद्धा या भवसागरातून तरुण जाण्याकरता जे माध्यम वापरलं जातं त्यालाही नाम असं म्हणतात. मग ते नाम कुठलंही घ्या, परमात्म्याच्या नामचिंतनाचं इतकं महत्त्व आहे. देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. तुझी या नामाचा महिमा तुझनकडे मेघश्यामा. देवाकडून दगड तरले नाही पण देवाच्या नामाने दगड तरलेत. ज्या वेळेला सेतू बांधण्याचं काम समुद्रामध्ये चालू झालं त्यावेळेला एके दिवशी सकाळी सकाळी रामरायाने विचार केला की आपल्या नावाने दगड तरतात, आपणही प्रयत्न करून बघू. राम प्रभूने पाहिलं इकडं तिकडं कोणी दिसत नाही. एक दगड उचलला आणि पाण्यामध्ये टाकला, तो बुडून गेला. दुसरा टाकला तो बुडून गेला. तिसरा टाकला तो बुडून गेला.
चौथ्या दगडाला मारुतीराय आले आणि जय श्रीराम म्हटले. रामरायाने विचारलं, मारुती तू कधी आला? म्हटले, प्रभू मी पहिल्या दगडालाच हजर आहे. असं? मारुती मला कळत नाही रे, माझ्या नामाने दगड तरतात, मी टाकल्यावर का तरत नाही? देवापेक्षा देवाच्या नावात जास्त ताकद आहे. म्हणून कलियुगामध्ये नाम संकीर्तन सांगितलंय. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचे नाही तर जन्मांतरीचे पाप जडून जातात. कशाने? नामचिंतनाने. इतकं नाम श्रेष्ठ आहे. तो परमात्मा सुंदरच आहे, त्याबद्दल वाद नाही. त्याचं नावही तितकं सुंदर आहे. आम्ही म्हणतो ना, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. जगामध्ये देवाचं नाव अत्यंत सुंदर आहे, त्यापेक्षा देव सुंदर आहे. पण देवाच्या नावात खूप ताकद आहे. देवाच्या नामाने काल तुम्ही पाहिलं की भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने प्रल्हादाच्या प्रत्येक संकटामध्ये परमात्मा त्याच्या पाठीशी उभा राहिला, त्याचं रक्षण केलं आणि शेवटी प्रल्हादाचा जय करून दिला. हिरण्यकश्यपूच्या त्रासातून संपूर्ण नगरीला सोडवलं. भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूला मारून टाकलं, त्याला मुक्ती दिली आणि प्रल्हादाला राजकारभार सोपवला. राजा परीक्षितीने शुकदेवाला विचारलं, प्रल्हाद हा माणूस आहे, तुम्ही ज्या देवाचं नाव घ्यायला सांगतात, तुम्ही ज्या देवाचं संकीर्तन करायला सांगतात, त्या परमात्म्याच्या नावाने फक्त माणसं तरतात का? राजा परीक्षितीने सांगितलं, नाही नाही नाही, देवाच्या नामचिंतनाने 4 पायाचे जनावर सुद्धा तरतात. माणसं तरतील यात काय नवल. मग गजेंद्र नावाच्या हत्तीची कथा सांगितली जाते. कान्हाकुब्ज देशामध्ये एक ब्राह्मण राहतो, त्या ब्राह्मणाची कथा सांगितली जाते. कथा जरी आपली लेट चालू झाली असली तरी शार्प 9ला म्हणजे 9ला आरती होणार आजच्या दिवस. उद्यापासनं कथा 12 पर्यंत चालली तरी चालेल. 2 दिवसाचा टायमिंग आपण भरून काढूया. उद्याची कथा बरोबर 8:30ला चालू करू, 12 पर्यंत चालली तरी काही अडचण नाही. पण तुमच्यावर जबाबदारी आहे. काल गावामध्ये बँड होता, जयंती होती, आज कानबाई आहे. कार्यक्रमाचा प्रचार तुम्हाला करायचा, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आजपर्यंत तुमच्याकडे मी दक्षिणा मागितली नाही, आतापर्यंत मी तुमच्याकडून कसली मागणी केली नाही. पण तुम्हाला प्रार्थना आहे, जेवढे लोक तुम्ही मंडपात बसला ती जबाबदारी आहे. उद्या हा मंडप पूर्णपणे गच्च भरला पाहिजे. ही जबाबदारी तुमची. हा प्रचार तुम्ही करायचा आहे. 2 दिवस आपण सहन केलं आणि बघा, देव जे करतो ते बऱ्या करता करतो. समजा आपली हीच कथा जर त्या ग्राउंडला राहिली असती तर आज किती फजिती झाली असती आपली. आमच्या कार्यकर्त्यांनी पण निस्वार्थ भावनेने हे कार्य हाती घेतलेलं आहे. तुमचा शिवराज्य जो ग्रुप आहे, या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याने जे कष्ट केले, यांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून परमात्म्याने या हॉलमध्ये, या मंगल कार्यालयामध्ये कथा ठेवली. नाही तर आज पावसाचं वातावरण आहे सर्वीकडे पाऊस जर राहिला असता तर आज कथा झाली असती काय? पण ही देवाला काळजी, आपल्या कथेत खंड पडत नाही. अशी काही समस्या आली तर लोक फक्त आरती करतात. आपल्याला नुसती आरती करायची नाही, आपल्याला बरोबर 8:45 वाजता देवाचा जन्म करायचा आहे. म्हणून धावत्या 2 कथा सांगणार आहे तुम्हाला. 2 कथा सांगितल्या की लगेच देवाच्या जन्माची कथा सांगणार आहे. आजामीर नावाचा एक ब्राह्मण आहे, कान्हाकुब्ज नावाच्या नगरीमध्ये राहतो. अत्यंत विद्वान आहे. एके दिवशी समिधा आणण्याकरता जंगलामध्ये गेला, म्हणजे होम करता लाकडं घेण्याकरता गेला आणि त्याच्या नजरेला एक गणिका पडली, म्हणजे वेश्या पडली. त्या वेश्येसोबत त्याने लग्न लावून घेतलं आणि तिच्यासोबत संसार करू लागला. जीवनात कधी त्याने देवाचं नामस्मरण केलं नाही, देवाचं चिंतन केलं नाही, देवाच्या नावाला शिवला सुद्धा नाही. आयुष्यभर पाप केलं.
संसारासाठी, घरदारासाठी, परिवारासाठी कष्ट करतोय, राबतो, रुपया कमवतोय, आपल्या लेकरांच्या, आपल्या संसारासाठी सुखसोयी करण्याचा प्रयत्न करतोय. पर संसार म्हणजे कोळसा आहे, किती जरी रगडला तरी तो काळाच आहे. संसार आजपर्यंत कोणाचा पूर्ण झाला नाही, तुमचा माझा होणार नाही. किती चाल बराबर, दोन्ही पाय बराबर. संसारात दुःख आहे, सर्वांना माहिती आहे, तरी संसार कोणी सोडत नाही. 88 वर्षाची वय झाली अजामिलची. या अजामिलला 9 पोरं झाले, 10व्यांदा त्याच्या पत्नीला गर्भधारणा होती. अजामिल ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये काही साधू मंडळीची टोळी आली. साधू मंडळी पूर्वी संघटित फिरायचे, एक साधू फिरत नव्हता, त्याला जमात असं म्हणतात. साधू लोकांची जमात आली आणि गावाच्या बाहेर विचारलं, या गावात कोणी धर्मात्मा आहे का, की जो आम्हाला भंडारा खाऊ घालेल, आम्हाला जेवू घालेल. जे लोक गावात उभे होते ते नास्तिक लोक उभे होते. त्या नास्तिकाला वाटलं या साधू लोकांची फजिती झाली पाहिजे, या साधू लोकांचा त्रास झाला पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं की एकच घर आहे आमच्या गावामध्ये जे घर तुम्हाला खाऊ पिऊ घालू शकतं. त्यांनी अजामिलच्या घराकडे बोट दाखवलं. अजामिलाच्या घराकडे साधू लोक निघाले. या साधू लोकांचं नशीब चांगलं, अजामिल घरी नव्हता. अजामिलाची पत्नी घरी होती. ही जरी गणिका होती पण धर्मात्मा होती, जरी गणिका होती तरी साध्वी होती. गणिकेचा कधी, गणिका म्हणजे काही वाईट नसते दादा. 24 गुरु केले दत्तात्रयाने, त्या 24 गुरूंमध्ये वेश्येला सुद्धा गुरु केलाय. तुम्हाला कितपत कळतं मला माहित नाही. आमच्याकडे जळगावला एक सप्ताह झाला होता जुन्या काळामध्ये. रामदास बाबा मनसुख, श्री गुरु मोठे बाबा, नथुसिंग बाबा, मधुकर बाबा शिंपी, असे सर्व लोक ते 1 महिन्याच्या बडराम पेठेच्या सप्ताहात होते. आणि बडराम पेठेमध्ये सकाळी सकाळी काही बाया श्री गुरु रामदास बाबांकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं, बाबा किती सुंदर सप्ताह चालू आहे, आम्ही येतो कीर्तन ऐकायला, तुम्ही आमच्या घरी जेवायला याल का. बाबांनी हो सांगून दिलं. 11 वाजता त्या बाया बोलवायला आल्या. त्या बाया कोण होत्या माहितीये? त्या बाया गणिका होत्या, वेश्या होत्या. बाबा गेले त्यांच्या घरी जेवायला. बाबा जेवण करून आल्यानंतर सर्वांनी विचारलं, तुम्ही का बरं गेले? बाबा म्हटले, त्यांचा जीव नाही का, परिवर्तन झालं ऐका. त्या बायांनी वेश्या व्यवसाय करणं सोडून दिलं. मी माझ्या डोळ्याने पाहिलंय त्यांना. मरेपर्यंत त्यांची श्रीगुरूवर असणारी निष्ठा, श्रीगुरूवर असणारं प्रेम, साधूच्या संगतीनं माणसाचं जीवन बदलतं दादा. जीवनामध्ये संगत करावी तर साधूची करावी. साधूची संगत माणसाला चंदनासारखं सुगंधित आणि सोन्यासारखं चमचमीत बनवते. ते साधू अजामिलच्या घरी आले. अजामिलच्या बायकोनं सांगितलं, महाराज साधू बाबा गावाच्या बाहेर नदी आहे, तुम्ही स्नाना करता जा आणि स्नान करून या, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. आपल्या घरी आलेले साधू भुकेले जाऊ नये. साधू स्नाना करता गेले. अजामिल घरी आला. अजामिलला सांगितलं बायकोने, बघा आपल्या घरी साधू जेवणाला येत आहेत. मनुष्य बाहेर किती शानपणा करत असला तरी घरात बायकोचा ऐकतो. अजामिलची बायको म्हणते, बघा साधू घरी आलेले आहेत, त्यांचा आदर आतिथ्य मी करणार आहे, तुम्ही करू नका, पण मला आडवं येऊ नका, मला बोलू नका. अजामिल सर्व गंमत बघत होता. सर्व साधू लोक आले, सर्वांना जेव खाऊ घातलं, सर्वांना दान दक्षिणा वगैरे दिली आणि सकाळी साधू जायला लागले. जाता जाता साधूने अजामिलला सांगितलं, अजामिल तुझी पत्नी अत्यंत धर्मात्मा आहे, पण तू माझ्या पाया पडणार नाही. बायकोनं सांगितलं, जा बाबा लोकांच्या पाया पडून घ्या. अजामिल पाया पडला आणि जाता जाता साधू लोक सांगून गेले, अजामिल तुला एक प्रसाद देऊन जातो आम्ही. काय? आम्हाला एक वचन दे फक्त. अरे मी तुम्हाला जिवंत जाऊ देतो, याचे उपकार माना, कसलं आलं वचन? अजामिलची बायको म्हणते, द्या ना वचन. अजामिल म्हणतो, काय वचन पाहिजे तुम्हाला? आधी वचन द्या मग सांगतो. अजामिलने वचन दिलं आणि साधूनं सांगितलं, तुम्हाला आता जो 10वा पोरगा होईल त्याचं नाव नारायण ठेवा. काही अडचण नाही म्हटले. 10वा पोरगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायण हळूहळू मोठा होऊ लागला. नारायण थोडासा मोठा झाला, खेळण्याकरता गेला. अजामिलचा अंतकाळ जवळ आला आणि अजामिलाने नारायण 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 भजन करत 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 आपला देह ठेवला. अजामिल मेला. देवाने त्याला मोक्षाची प्राप्ती करून दिली. कशामुळे? नारायण नामामुळे. इतकं नामाचं महात्म्य आहे, इतकं नाम श्रेष्ठ आहे. हा तर माणूस आहे दादा, याला मुक्ती मिळाली, यात नवल नाही. सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजन अरे एका जंगलामध्ये एक हाती राहतोय.
हाती अत्यंत बलाढ्य आहे. या हातीला भरपूर मुलं आहेत, भरपूर सुना आहेत, भरपूर नातवंड आहेत, नात सुना आहेत. याचा असा बोलबाला आहे. हा गजेंद्र नावाचा हत्ती जर जंगलामध्ये निघाला तर वाघ आणि सिंह सुद्धा याला पाहून रस्ता बदल करतात. इतका ताकदवान हा हत्ती आहे. असे बरेच गजेंद्र ताकदवान आहेत. गल्लीनं जर निघाले ना, चांगले चांगले लोक त्यांना पाहून रस्ता बदलून देतात. पण गजेंद्रानो, या गजेंद्राची गत काय झाली लक्षपूर्वक आहे का? गजेंद्र फार कष्ट करतो, त्याचा फार बोलबाला आहे, सारं जंगल त्याला घाबरत आहे. पण एके दिवशी गजेंद्राने सारा परिवार घेतला आणि जलविहार करण्याकरता निघाला. विहार असतात ना, वनविहार, जलविहार. जसं आपण फिरण्याकरता जातो तसं तो आपल्या परिवाराला घेऊन फिरण्याकरता गेला. भल्या मोठ्या पाण्यामध्ये गेला आणि पाण्यामध्ये जाऊन सोंडेमध्ये पाणी घेतोय, आपल्या बायकोंच्या अंगावर टाकतोय. सोंडेमध्ये पाणी घेतोय, आपल्या मुलांच्या अंगावर टाकतोय. फवारे मारतोय तो. फवारे मारणं म्हणजे काय? बायकोला चांगली साडी आणणं म्हणजे फुवारा मारणं. पोराला मोटरसायकल घेऊन देणं म्हणजे फुवारा मारणं. जमीन घेणं म्हणजे फुवारा मारणं. घर बांधणं म्हणजे फुवारा मारणं. दुसऱ्याच्या मुंड्या मोडायच्या, संसार करायचा, हे सर्व फुवारे आहेत. पण फुवारे मारणाऱ्यांना ऐका गजेंद्राची गत काय झाली. गजेंद्राचा पाय एका मकरानं पकडला. काळाला मकर म्हटलं तरी काही अडचण नाही. जसं त्या गजेंद्राचा पाय मकराने पकडला ना, तसं दोन पायाच्या गजेंद्राचा पाय सुद्धा मकर पकडतो बरं का. गजेंद्राला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. मग गजेंद्राची बायको पोरांना म्हणते, पोराओ 2 एकर शेती विकून टाका, डॉक्टरच्या मड्यावर पैसे घाला, पण तुमच्या बापाला घरी घेऊन या. तसं या गजेंद्राची बायको म्हणते, पोराओ अरे आपल्यात काय कमी ताकद आहे का? काढा तुमच्या बापाला त्या पाण्यातून बाहेर. गजेंद्राच्या पोराने अशी साखळी तयार केली आणि गजेंद्राला पाण्यातून बाहेर काढायला निघाले. मला सांगा, कितीतरी हातींची ताकद मगरामध्ये पाण्यात असते असं म्हणतात. मकर त्यांना बदत नव्हता. शेवटी गजेंद्र आतमध्ये जातोय पण बाहेर येत नाही. गजेंद्र आतमध्ये जातो पण बाहेर येत नाही. शेवटी गजेंद्राच्या बायका म्हणतात, पोराओ अरे पिकलेलं पान आहे, केव्हा तरी गळून पडणार आहे, द्या सोडून. सर्व गजेंद्राला सोडून चालले गेले. गजेंद्र विचार करतो, ज्यांच्याकरता कष्ट केले, हाडाच्या काळा रक्ताचं पाणी केलं, राब राब राबलो, ते सर्व आज मला सोडून गेले. अंतकाळी मला कोणी कामी येत नाही. म्हणून पाप करताना सावधान, पैसा कमवताना सावधान. तुम्ही पैसा कमवतात घरादारा करता, पण तुमचं पाप तुम्हाला भरावं लागेल. तुमचं पाप तुम्हाला भोगावं लागेल. पापामध्ये बायको वाटेदार होणार नाही, पापामध्ये मुलं वाटेदार होणार नाहीत. स्वतःचं पाप स्वतःलाच भोगावं लागतं. जसं काल सांगितलं मी, डोळ्याने आंबा पाहिला आणि डोळ्याला अश्रू गाळावे लागले. म्हणून पाप करताना सावधान. कुणा करता पाप करतोय आपण? किती करावं त्याला काही मर्यादा आहे. या गजेंद्राच्या लक्षात आलं, ज्यांच्या करता कष्ट केले, राबराब राबलो, ते सर्व मला सोडून गेले. आणि जेव्हा माणसाचं कोणी ऐकत नाही ना, हा मुद्दा लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं या जगात कोणी नाही असं वाटेल, तेव्हा देवाला शुद्ध अंतःकरणानं हाक मारा. तो देव येतो बर का. तो देव येतो. ज्या वेळेला मीराबाई गिरधर गोपालच्या मंदिरामध्ये उभी आहे आणि गिरधर गोपालला सांगते की कन्हैया, बनवारी मेरा जीने का सहारा तेरे सिवा और कोई नहीं है. जेव्हा मीराबाईला घेण्याकरता ब्राह्मण येतात, मीराबाई म्हणते, जर जात नाही तर जन्मभूमीचे उपकार कसे फेडू, आणि जर गेली तर माझ्या वाचूने भक्त काय करतील. म्हणून मीराबाई गिरधर गोपाल समोर हात जोडते आणि प्रार्थना करते, बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे. बनवारी रे जीने का सहारा
दुनिया वालों से प्यार बनवारी जिनका सहारा तेरा नाम मुझे दुनिया वालों से प्यार है। मीराबाई देवाला सांगते की देवा माझ्या जगण्याचा आश्रय तू आहे, तुझ्या वाचून कोणी नाही. बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे. गजेंद्राच्या लक्षात आलं, मी असं ऐकलं या जगात कोणीतरी देव आहे आणि तो माझ्या रक्षणाकरता जर आला तर बरं होईल, कारण आता मला कुणाचा सहारा राहिला नाही. पण देवाची अशी रीत आहे, देव काहीतरी घेतो आणि मग देतो. गजेंद्राने त्या सरोवरामधलंच एक कमळाचं फूल उचललं आणि असं आकाशात फेकलं. जर कुणी या जगामध्ये देव असेल तर माझ्या रक्षणा करता येईल. परमात्मा इतक्या वेगानं आला. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. गजेंद्रानं नुसतं वर पाहिलं, गजेंद्राला दिसलं काय? पिवळा पितांबर कैसा गगनी जडकला, कैसा गगनी जडकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंताने मकराचा उद्धार केला आणि त्याबरोबर गजेंद्राचा सुद्धा उद्धार करून दिला. म्हणून देवाला आपण प्रार्थना करा की प्रभो, या जगात तू अनेक लोकांना तारलं, मला सुद्धा तार. तारा है सारा जमाना, श्याम हमको भी तारो. देवा तारलं ना तू जगाला, कितीतरी उदाहरणं आहेत. आता वेळ माझ्यावर आली आहे, म्हणून पाठ माझ्याकडे करू नको. मैं हूँ शरण में तेरी, संसार के रचैया कसरी मेरी लगा लो. कसरी मेरी लगा लो, उस पार हो कन्हैया. शरण में तेरी, संसार के रचैया हो. हरिदास सुन लीजिए प्रभु सुधान कर दीजिए. मेरी हरिदास सुन लीजिए प्रभु सुधान कर दीजिए. दर्श पतवार थाम लो हो, पतवार थाम लो मझधार नैया. मैं हूँ शरण तेरी, संसार के रचैया. कसरी मेरी लगा दो, उस पार हो कन्हैया. शरण तेरी, संसार के रचैया हो. जगामध्ये देवाला हाक मारा. तुमचं अंतःकरण जर शुद्ध असलं तर परमात्मा तुम्हाला घेण्याकरता निश्चित येतो.
देवाचं नाम श्रेष्ठ आहे, तो परमात्म्याचं नाम जर श्रेष्ठ आहे, तो मृत्यू लोकामध्ये कधी आला, का आला, कशा करता आला. एक लक्षात घ्या, देवाला स्वइच्छेनं यावं लागत नाही. तुम्हाला आणि मला यावं लागतं. संत स्वइच्छेनं येतात आणि देवाला आणावं लागतं. 3 प्रकार आहेत: जीवात्मा, देवात्मा आणि महात्मा. तुम्ही आपण जीवात्मा, संतांना म्हणतात महात्मा, आणि संत ज्याला आणतात तो देवात्मा. तुमचं आणि माझं कर्म आपल्याला आणतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. संत स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात, आणि देवाला मात्र आणावं लागतं.